उपासक, उपासिका, भगिनी, बंधू, अ, मागे ठरल्याप्रमाणे कोणता विषय घ्यावा पुढचा तर अनिता मॅडमनी सांगितलं होतं की ध्यानावर घ्या तुम्ही. ध्यान म्हणजे ध्यान. तर आजचा विषय ध्यान आणि त्याला जोडून वेदना. आता कोणत्याही वेदनेशिवाय ध्यान किंवा काहीच होत नाहीये. आपल्या धम्मामध्ये वेदना हे महत्वाचा फॅक्टर आहे. तर विपश्यनेमध्ये सुद्धा वेदना हे महत्वाचा फॅक्टर आहे. तर आजचा विषय म्हणजे आपण ध्यानाविषयी बोलायचं असेल तर ध्यान म्हणजे काय? ध्यान किती प्रकारचे असतात? ध्यान का करावे? ध्यानापासून काय फायदे आहेत? तर याबाबत थोडी आपण चर्चा करायची आहे. त्याबरोबरच ध्यान कसं करायचं याच्यावर आजचं व्याख्यान आहे. तर तसा विषय पाहिला तर विषय क्लिष्ट आहे. समजण्यासाठी थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर थोडक्यात म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे मी प्रयत्न करतो. तर निब्बाण मार्ग निब्बाण म्हणतो. परत निब्बाण मार्ग हे कोणते आहेत? हे ध्यानाशिवाय निब्बाण मार्ग कोणतेच होऊ शकत नाही. म्हणून मी थोडं पाठीमागे जातो की माणूस कसा बनलेला आहे. माणूस आणि सगळेच प्राणी म्हणूया आपण. कामलोकामधले म्हणा, कामलोकातलेच म्हणूया आपण. तर ते माइंड अँड मॅटरने बनलेले आहेत. मन आणि शरीरानं बनलेलं आहे. मनाबरोबरच काय असतात? त्याला 5 इंद्रिय दिलेले असतात. मन आपल्या धम्मपदाच्या पहिल्या गाथेप्रमाणे मनोपभंगमा धम्मा मनोमया मनोशेखा. माणूस हा मनाने सगळं काही करतो. सगळं त्याच्या जीवनामध्ये मनच हे महत्वाचं आहे. माणूस हे चांगलंही करू शकतो. मन हे वाईटही करू शकतं. म्हणजेच माणूस करू शकतो. आणि ते करण्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतो. उद्देशाशिवाय तिथं कर्म होत नाही. आता जे इनोसंटली झालेलं असतं, अज्ञानातून झालेलं असतं चुकून, तर त्याला तेवढे कर्माचे फळ नसतात. त्या इंटेन्शनचे फळ नसतात. तर असो, आता हे कर्म कशामुळे केले जातात? आपल्याकडे हे माइंड अँड मॅटर म्हणत असताना आपला हे मॅटरमध्ये किंवा शरीरामध्ये 5 इंद्रिय दिलेले आहेत. 5 इंद्रिय म्हणजे काय? आपण त्याला 5 इंद्रिय आणि मन त्याला आपण सलायतन म्हणतो. हे सलायतन म्हणजे डोळे, कान, नाक, नंतर जीभ, त्वचा हे 5 इंद्रिय झाले आणि मन झालं. हे त्याचे काय असतात? प्रत्येकाचे वेगवेगळे आलंबन म्हणा किंवा चेतशिका म्हणा. डोळ्याचं जसं रूप आहे, कानाचा शब्द आहे, नाकाचा गंध आहे, जिभेचा रस आहे आणि त्वचेचा स्पर्श आहे आणि मनाचा धम्म आहे. हे सगळे मनाचे द्वार असतात. या द्वारामुळे माणूस काय बनतो? माणसाची पर्सनॅलिटी तयार होते. माणूस म्हणून कसा ओळखला जातो? माणसाचं व्यक्तिमत्व कसं जातं? मग त्याच्यातून काय करतो? हे व्यक्तिमत्व होण्यासाठी काय होतात? जे पाहिलं त्याचे संस्कार होतात. संस्कार होतात म्हणजे काय म्हणतो? त्या ठिकाणी कामराग सुरू होतो. मला हे पाहिजे, मला ते नको आहे वगैरे वगैरे ह्या 5 इंद्रियामधून हे सुरू होतं आणि त्याचं कर्मरूपानं आपल्या भवांगामध्ये राहत असतात. आता इथं प्रश्न पडेल की भवांग म्हणजे काय? भवांग म्हणजे पुन्हा पुन्हा या संसारामध्ये येण्यासाठी जे काही आपल्या प्रत्येकाकडे कोठार आहे त्या ठिकाणी कर्म आणि त्याचे विपाक म्हणजे रिझल्ट पूर्ण भरून ठेवले. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचा गुणधर्म असा आहे की केलेल्या कर्माच्या विपाकाचा उदय होतो, नष्ट होतात, उदय होतो, नष्ट होतो. हे सतत सतत चालू आहे. आणि हे कर्म आपण एकदाच मला हेच कुशल कर्म करायचे किंवा अकुशल कर्म करायचे असं आपण कधीच म्हणत नाहीत. आपल्या हातून घडत राहतात. मग त्याच्यामुळे आपण त्याला संयोजन म्हणतो 10 आणि 5 हे निवर्ण म्हणतो. या मार्गानं तशा प्रकारचे कर्म म्हणून ते मनावर संस्कार होतात. तेच भवांगामध्ये राहतात. भवांग म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी ते त्याचा उपभोग घेण्यासाठी किंवा शिक्षा भोगण्यासाठी हे तर तुम्हाला करावंच लागतं. आणि ते भवांगामधलं जेवढे कर्म आणि त्याचे विपाक जे ठेवले असतात ते सगळे नष्ट करणं म्हणजे त्या ठिकाणी उपेक्षा भाव येणं म्हणजेच निब्बाण प्राप्त होणं अशा प्रकारचं म्हटलं तरी चालतं. तर आता हे एवढं केलं आहे. अकुशल कर्म जास्त केले असतील
त्याचे विपाक जास्त असतील. त्या विपाक कोणकोणते, म्हणजे कुशल आणि अकुशल हे किती त्याला चिंतन करून ठेवलेलं आहे. चिंतन म्हणजे त्याच्यावर किती आपण खत पाणी घातले म्हणतो ना, खत पाणी चांगलं घातलं की वृक्ष मोठा होतो, त्याला फळं जे लावून झालं असं ते जातं. तशाच रीतीनं एखाद्या बाबीवर, एखादं कर्म करायचं असतं त्याच्यावर आपण किती चिंतन करतो, त्याचे किती रूट खोलपर्यंत गेले असतात, याच्यावर अवलंबून असतात. आणि त्याबरोबरच एकच कर्म एका वेळेस बाहेर येत नसतं, त्याचे विभाग येत नसतात. ते कर्म अनेक प्रकारचे केलेले कर्म त्याच्या त्याच्या इंटेन्सिटी प्रमाणे मनामधून सतत बाहेर येत असतात. कळत नाही आपल्याला. मन आपलं तेवढं एकाग्र झालेलं नसतं. ते मग मन एकाग्र होण्यासाठी, सतीमध्ये राहण्यासाठी त्याची गरज आहे ते जाणण्यासाठी. ते आपण ह्याच्यामध्ये घेऊया तसं. तर हे जे विपाक कर्माचे येतात, ते प्रत्येकाला त्याचे फळं भोगावंच लागतात. मग ते अकुशल कर्माचे फळ हे आपला वेदना म्हणजे काय होतं, त्रास म्हणून सहन करावं लागतात. कुशल कर्माचं एन्जॉय करायचं असतं वगैरे वगैरे असतात. आता याच्यामुळे माणूस आनंदित राहणं, त्याची पर्सनॅलिटी बघणं, दुःखी राहणं, हे सगळीच पर्सनॅलिटी एकदम एन्जॉय, एकदम आनंदात राहायचं, हॅपी मूडमध्ये राहायचं. आनंदात राहण्यासाठी मला हे काढून टाकणं आवश्यक आहे. म्हणजे आता हे काढून टाकण्यासाठी काय करावं लागतं, ध्यान साधना म्हणायचं असतं. मग हे आपल्यामधले विकार नष्ट करण्यासाठी ध्यान साधना करायची असतात. हे विकार कशा प्रकारचे असतात, बुद्धाच्या धम्माप्रमाणे सांगितलं तर 5 निवरण आहेत, 10 संयोजन आहेत आणि 4 हे आश्रव आहेत, असं म्हणतात त्याला. तर हे सगळे काढून टाकल्याशिवाय माणूस आनंदी होत नाही, निब्बाणाला जात नाही. हे काढण्यासाठी माणसाला ध्यान करावं लागतं. आता हे ध्यान किती प्रकारचे आहेत, ध्यानाचे आपण या ठिकाणी 2 भाग करूया. पहिल्या भागाला समथ म्हणायचं आणि दुसऱ्या भागाला विपश्यना म्हणायचे. आता हे समथ कोणते असतात आणि कशासाठी असतात आणि विपश्यना ही कशासाठी आहे. आता ध्यानाचा विचार केला तर फक्त आजचा पार्ट म्हणून आपण ध्यानाचा घेऊया आणि विपश्यनेला जेवढं टच होईल तेवढं आपण स्पर्श करूया विपश्यनेला. आता या ठिकाणी फक्त नावं सांगलं आणि संपलं असं नाही, तर प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक त्याची कशी अनुभूती येत असते, त्याचं मेकॅनिझम मध्ये कसं होत आहे आणि त्याच्यापासून माझी कशी कशी सुटका होत असते. म्हणजे गोयंका गुरुजींनी सांगल्याप्रमाणे मी माझ्या बांधलेल्या गाठी कशा सोडायच्या, त्या बांधलेल्या गाठी किती पक्के आहेत, तर ह्या गाठी सोडण्यासाठी पहिला आपण वरवरच्या ज्या गाठी बांधल्या असतात किंवा ज्याचे मुळं फार खोलवर गेलेले नाहीत, ते तात्काळ आपल्याला त्रास देत असतात. अशा प्रकारचे जे कम्म विपाक असतात, त्याला आपण अडथळे असतात ध्यान साधनेमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, निवर्ण म्हणत असतो, अडथळे म्हणत असतो. ध्यान साधना करत असताना अडथळे कसे असतात, तर ते 5 निवर्ण म्हणतात, ज्याच्यामध्ये काम छंद, त्याच्यानंतर व्यापाद, नंतर थिन्न विद्ध, उदच कुच आणि तिसरा काय म्हणतात त्यात, पाचवा काय म्हणतात त्याला, विचिकिच्छा. आता हे जे 5 आहेत, हे कसे असतात, त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट कसे असतात की ते मनावर कसा परिणाम करतात. तुम्ही किती ब्रिलियंट असाल, किती चांगले असाल, तरी ज्याच्यामध्ये जवळपास सगळ्यामध्ये हे 5 निवरण असतात. ते 5 निवरणामुळे काय होतं, वरवर आपले व्यक्तिमत्व ठरत असतं. त्याच्यामुळे काय असतं, काही लोक शांत स्वभावाचे असतात, काही लोक तापट स्वभावाचे असतात. तापट स्वभाव म्हणजे क्षुल्लक गोष्टीमुळे ते रागावत असतात, खोलात जात नाही, मन विचलित असतं, मन एका ठिकाणी एकाग्रता होत नाहीये आणि त्याच्यामुळे ते सत्य जाणू शकत नाहीत. याच्यामुळं हे जे 5 निवरण आहेत, हे फार महत्वाचे आहेत. आता हे 5 निवर्ण आणि 10 संयोजन, विपश्यनेसाठी 10 संयोजन, 5 निवर्ण हे ध्यान म्हणजे रूप ध्यान म्हणूया. रूप ध्यान हे कसे असतात, आता हे समजायला कठीण आहे म्हणून थोडं लक्षात घ्या आणि नंतर प्रश्न ह्याच्यावर, प्रत्येक ह्याच्यावर प्रश्न हे करत चला, मला डाऊट येईल ते विचारायला संकोचू नका. असं म्हणेल, आता हे 5 निवर्ण मी सांगितले नावं, काम छंद इलविल व्यापाद, थिन्नमिद्ध आणि विचिकित्सा वगैरे म्हणतो. अशा प्रकारचे कसं येतं, कामछंद म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे, मला हे नको हे ते नको, असं सतत आपण काम वासनेमध्ये हे करत असतो. म्हणजे 5 इंद्रियांनी निर्माण केलेले असतात वरचे जे आहेत ना, ते
कर्म त्याच्यामध्ये आपण गोड पडू जातो. आणि इलविल मनामध्ये राग येणं, द्वेष येणं अशा प्रकारचं झालं. रेस्टलेस म्हणजे रेस्टलेस होणं, तेच मनामध्ये उद्दच्छित निर्माण होणं आणि डाऊट निर्माण होणं, अशा प्रकारचे जे 5 आहेत, त्याच्यामुळं माणसाला स्थिर काही राहू देत नाहीये. मन रेस्टलेस होतं, अस्वस्थ होतं, विचलित होतं. एखादं काही काम करायला गेलं, ध्यान साधना करायला गेलं, की मनाचा संकल्प करून करायला गेलं, तर ह्या प्रकारचे अडथळे नेहमीच येत असतात. यालाच आपण काय म्हणतो, तर हे 5 निवर्ण म्हणत असतो. हे 5 निवर्ण कसे असतात? जास्त ग्रास रूट मध्ये गेलेले असतात. ग्रास रूट म्हणजे अगदी खोलात गेले नसतात. आपण वनस्पतीकडे पाहिल्यानंतर रूटचा विचार केला, तर काही मोठमोठे वृक्ष असतात, त्याला सोटमूळ असतात, खोलपर्यंत त्याची मुळं गेलेली असतात. आणि काही गवत असतं ना, गवतासारखी त्याची मुळं वर-वरच असतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा सूर्याची किरणं प्रखर असतात, पाऊस पडत नाही, अशा वेळेस हे सुकून जात असतात, वाळून जात असतात. मात्र त्याची बीजं इथं कुठं इतर कुठेतरी पडतात आणि व्यवस्थित कंडिशन आली त्याला, की ते रुजत असतात. अशाच प्रकारचे हे 5 निवर्ण ज्याचे खोलपर्यंत मुळं गेलेले नसतात, ते वर-वर असतात. माणसाचा स्वभाव, एखाद्यानं काही बोललं, की फटकन त्याला राग येतो. एखाद्याने चांगलं बोललं, की तिथेच खुश होत असतो. असे 5 निवर्ण म्हणजे ज्याचे मुळं खोल नाहीत, हे सहज काढू शकतात. हे काढण्यासाठी ज्याला आपण समथ म्हणत असतो. पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं, चौथं हे ध्यान म्हणत असतो ते ध्यान. आता समथ या शब्दाचा अर्थ समान पातळीत आणणं. म्हणजे ते काय अगोदरच फोन घ्या हे, फोन घे ते. समपातळीत आणणं म्हणजे काय होतं? हे विचार आपले एकाग्र नसतात, विचलित झालेले असतात आणि त्याच्यामुळे आपलं मन काही स्थिर नसतं. अशा मनाला आपण स्थिर करण्यासाठी, शांत करण्यासाठी मनामध्ये जे हे जे पुन्हा पुन्हा सतवत असतात, हे 5 निवर्ण ते काढणं महत्वाचे. परंतु जास्त खोलवर नसल्यामुळे काय ते मला कशाला फोन केले फोन तिला फोन करे पटकन. म्हणजे सर आवाज नाही येते. आता मध्ये मध्ये मला डिस्टर्ब झाला होता, फोन आला होता, त्याच्यामुळे ते आवाज येत नव्हता मॅडम. आता येतो का? आता येतो का आवाज? होय सर. हा होय हो सर. हो हो. सर. हा. तर हे 5 निवर्ण काढणं मला जरूरत आहे, गरज आहे काढणं. म्हणजे माझं मन स्थिर करणं आवश्यक आहे. माझं मन समतेमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून मी माझा विचार चांगल्या प्रकारे करेल. आता हे कसं येतं? याच्यासाठी काय केलं तर समत म्हणजे रूप ध्यान म्हणतो आपण त्याला. समथ म्हणजे रूप ध्यान 5. आता 5 रूप ध्यान कसे येतं? त्याला आपण वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता ही चौकडच असते. हे 4 ध्यान झाले. उपेक्षा ही 5व्या ध्यानासाठी असते, ती मी थोड्या वेळाने घेतो. आता हे नेमकं कसं असतं? आता याचे उदाहरण मी घेतो. एक उदाहरण घेतो त्याचं. आता इथं आता एक त्याच्या अगोदर एक उदाहरण घेतो, नंतर ह्याच्याकडे जातो. समजा तुमच्या पुढे एक बहिर्गोल भिंग तुमच्या हातात दिलं, तर तुम्ही काय सॉरी अंतर्गोल भिंग हातात दिलं आणि सूर्याच्या समोर जेव्हा धराल, तर त्यावेळेस काय असतं? तर सगळी सूर्याची किरणं एका ठिकाणी येतात आणि ज्या ठिकाणी सूर्याची किरणं एकत्र झाली असतात, ते ती वस्तू जळायला लागत असते, जळते. कारण सगळी सूर्याची उष्णता, ती एनर्जी एका ठिकाणी येते आणि ते जळून जाते. असंच त्याची उपमा जर या ध्यानासाठी मी दिली तर ती कशी होती? आता हे ध्यान म्हणजे काय? तर समत ध्यान आहे. समत म्हणजे एकत्र करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी, समतेमध्ये आपणाला आणण्यासाठी आणि जे 5 निवर्ण आहेत ते आपला अस्वस्थ करतात. त्याच्यासाठी मन समतेमध्ये आणण्यासाठी हे 5 निवर्ण नष्ट केले पाहिजेत. आता हे 5 निवर्ण नष्ट केल्यानंतर मी शांत होऊ शकतो आणि शांत झाल्यानंतर मला जे काही थिंकिंग करायचंय, जी प्रज्ञा तिथं जागा करायची, प्रज्ञेमधून मला शोधायचंय, ते मी तिथं शोधू शकतो. मग हे 5 समर्थ ध्यान कोणते येतं? तर त्याला आपण वितर्क म्हणतो. दुसरं विचार म्हणतो. तिसरं प्रीती म्हणतो आणि सुख म्हणतो. हे 4 ध्यान झाले. आता हे कसे होतात? आताच मी तुम्हाला जे उदाहरण दिलं होतं, अंतर्गोल भिंगाचं, त्याच प्रकारचं ती जर शिमिली किंवा उपमा म्हटलं, तर माझं मन
जर एकाग्र झालं तर समाधी म्हणजे एकाग्रता. माझं मन एकाग्र झालं म्हणजे समाधीची व्याख्या आपण असं करू शकतो की समाधी म्हणजे मनाची एकाग्रता, एवढाच अर्थ त्याचा नसून त्याच्यामध्ये एक फोर्स आहे, त्याच्यामध्ये पॉवर आहे. त्या पॉवरचा उपयोग आपण हे जे आपले विकार आहेत ते विकार नष्ट करण्यासाठी त्या पॉवरचा, त्या एनर्जीचा इथं उपयोग करायचा आहे. सूर्याच्या किरणाची ही एनर्जी आहे, त्याच्यामुळे जसे हे एकत्र झाले की वस्तू जळती, तसंच आपलं वेल कॉन्सन्ट्रेशन झालं, मनाची एकाग्रता झाली की काय करते ती एकाग्रता? या ठिकाणी हे जे निवर्ण आहेत ते एक 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 काय करते? त्याच्यावर मात करायला जाते, त्याला इरॅडिकेट करते, त्याला बाजूला सारते, त्याला नष्ट करायचे प्रयत्न करते. मात्र ह्याच्यासाठी सतत प्रॅक्टिस राहणं, प्रॅक्टिस असणं हे आवश्यक आहे. आता हे वितर्क म्हणजे काय? आपण याच्यात एक नेहमीसाठी मी वर्गात उदाहरण आपण घेतो बऱ्याच वेळेस, की समजायचं हे 4 ध्यानं आहेत. त्या 4 ध्यानासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक फुलपाखरू बागेमध्ये गेलं आणि त्या बागेमध्ये जायचंय त्याला. बागेत कुण्या फुलावर बसावं म्हणून तो घिरट्या घालतोय. म्हणजे काय करतो? सहज घालत नाही. त्याच्या मनामध्ये विचार येतो. त्याचं मन एकाग्र असतं तिथं, की मी आता कोण्या फुलाला शोधू गडे, कोण्या फुलावर बसू. इथे मनाची एकाग्रता इथं महत्वाची आहे. म्हणजे इथं पहिलं ध्यान आहे. म्हणून तो घिरट्या घालतच राहतो. घिरट्या घालत असताना फुल एकत्र कोणतं आहे ते बघतो आणि ते जे त्याची मनाची एकाग्र झाली, थोडं मन स्थिर होतं आणि एका फुलावर बसतो. एका फुलावर बसल्यानंतर काय होतं या ठिकाणी? त्या फुलाचा आस्वाद घेतो. म्हणजे त्याला काय म्हणतात? मनामधला वितर्क निघून गेला. विचार आला, की मी ह्या फुलावर बसावं. अशा रीतीनं माझं मन एकाग्र असलं म्हणजे एखादं आलंबन घ्यायला लागतो. आता आलंबन म्हणजे कसं असतं? डोळ्याचं आलं ते रूप आलंबन, रूप झालं. त्याचा स्पर्श झाला की त्वचेचं झालं. नंतर आस्वाद घेतो त्या फुलाचा, रंग कसा आहे, रंग कसा आहे, मुलांता कशी आहे. या 5 इंद्रियांनी हे घेतल्यानंतर त्याचा गंध कसा आहे घेतल्यानंतर, मनाची एकाग्रता झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय झाली त्याच्या मनामध्ये हे जे वितर्क असतात अगोदरचे ते वितर्क म्हणजे मनाची एकाग्रता येणे आणि त्याला मन विचलित करणारे त्याचे असतात. जे मन एकत्र राहू देत नाहीत, हे निवर्ण आहेत. ते त्या ठिकाणी एकाग्रतेमुळे जसं सूर्याची किरण ते जाळून टाकतात, तशाच रीतीने एकाग्र मन आपल्या मनामधले जे विकार आहेत, हे जे 5 निवरण आहेत, त्याला जाळून टाका म्हणा किंवा इरॅडिकेट म्हणा, बाजूला काढून टाकले म्हणा किंवा त्याला शांत केलं म्हणा. मग त्यावेळेस मन आपलं शांत होतं. पहिलं ध्यान, दुसऱ्या ध्यानामध्ये आपलं हे शांत मन व्हायला लागत असतं. एकाग्रता व्हायला सतत प्रत्येक ठिकाणी एकाग्रता आहे आणि त्या एकाग्रतेमुळे काय झालं, मनामधलं काय या ठिकाणी काय विचार येतं, की ह्या फुलावर बघावं, बसावं. आता विचार आला म्हणजे काय होतं त्या ठिकाणी त्या फुलावर बसल्यानंतर त्या फुलाचं माधुर्य म्हणा, त्या फुलामधला गंध म्हणा, त्याच्यामध्ये काय होतं मग प्रीती निर्माण होते त्याच्यामध्ये. आता मन शांत झालेलं असतं. इकडे प्रीती निर्माण झाली या फुलपाखरामध्ये. मी ध्यान करत असताना माझ्याकडचे हे 5 संयोजन, हे निवर्ण नष्ट झाले, की मी आता शांत व्हायला लागत असतो. शांत झाल्यानंतर काय तर ह्याला सुख मिळत असतं. आता काय होतं? वितर्क, विचार, प्रीती झालं. त्याच्याबद्दलचा मोह वाढतो, त्याच्याबद्दल शांत होतं, प्रीती होतं इकडं आणि सुख मिळायला लागतं, शांत होतंय, मन एकाग्र होतं. याच शब्दाचा असा अर्थ आहे, की यावेळेस त्याचं मन जसं शांत होत राहतं, तसतसं हे जे त्याला विचलित करणारे हे त्याचे निवर्ण असतात, ते शांत झाले, की मग त्याच्यामध्ये काय होतं, हे शांत झाल्यानंतर मध्ये काय चालत आहे त्याची मनाची एकाग्रता झाली, की त्या ठिकाणी काय होतं, तो खूप प्रसन्न होतो, आनंदित होतो आणि ते एन्जॉय करतो. त्यावेळेसच त्याच्या मनामध्ये जी भावना निर्माण होती, ज्यालाच आपण काय म्हणतो, मैत्री भावनाची निर्माण होते. त्याला आपण काय म्हणतो तर आता मैत्री भावना निर्माण झाली म्हणजे काय होतं त्याला, की मला जे आनंद मिळत आहे, ते आनंद माझ्याच मर्यादित न ठेवता मी कुणाला जवळच्याला माझ्यावर प्रेम करतो. त्याला आपण मैत्री भावना, ब्रह्मविहार म्हणतो त्याला. मग त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्या मनामध्ये मेत्ता, करुणा, मुदिता ह्या प्रकारच्या 3 भावना वाढत असतात. उपेक्षा आहे ते आपण नंतर बघूया त्याची कशी असते ती. तर याच्यामुळे काय होतं, मन झालं की आता तुम्ही विपश्यनाला आपण सगळे जातो. जसजसे आपले आनापानसती केल्यानंतर आपलं मन एकाग्र झालं, की तीच एकाग्रतेचं म्हणजे माझ्यामध्ये विचलित करणारे जे आहेत, मन एकाग्र ठेवू देत नाही, मनाला ओढून दूर नेतात. हे 5 निवर्ण असतात. ते 5 निवर्ण जसे शांत होत जाते, तसतसं माझ्या मनाची एकाग्रता वाढते
आणि एकाग्रता वाढली की त्या एकाग्रतेमुळे काही रिझल्ट होतात. आपल्या मनाची पॉवर किती आहे, मन सगळ्यात श्रेष्ठ असतं, त्याची पॉवर इथं कामी येत असते. त्या पॉवरमुळे आपण सत्य शोधायला लागत असतो, सत्य काय आहे ते जाणायला लागतो. मग एवढं मन हे हार्मोनियस मन म्हणतात, हॅप्पी मन म्हणतात. त्या मनाला आपल्याला मिळालेला आनंद किती लोकांना वाटावं असं त्याच्या मर्यादा नसते. म्हणून मेत्ता म्हणजे काय, स्वतःवर करायची, बाग सगळ्यावर दुसऱ्यावर करायची. आपल्या म्हणजे सगळं विश्वच हे माझं आहे अशी भावना झाल्यानंतर या काळामध्ये त्याच्यावर दुःख दुःखाच्या ह्याच्यामध्ये फेऱ्याखाली येत नाही किंवा छायेमध्ये येत नाही, तो आनंदित होत असतो. अशा रीतीने हे जे 5 संयोजन आहे, हे 5 निवरण आहेत, ते जसजसे काढून तुम्ही शांत व्हाल तस तसं मन प्रसन्न होतो, आनंदित होतो. आता मैत्री म्हणजे कसं, हे सगळे स्वतःवर प्रेम करणं, जवळच्या लोकांवर, आपल्या नातेवाईकावर प्रेम करणं, आणि असं वाढत वाढत आपलं आता विश्वच म्हणा की आता हळूहळू त्याचे त्रिज्या वाढत वाढत सगळे विश्व वाकून टाकणारी मर्यादा वाढत असते, त्याच्या सीमा वाढत असतात. आणि या काळामध्ये त्याला किती प्रसन्नता होते. याबरोबरचे मैत्री भावना म्हणजे सगळ्याचं भलं हो, सगळ्याचं, आपण नेहमीच दररोज आपण मैत्री भावना सगळ्याशीच करतो, सगळ्याला सुख मिळो, सगळे सुखी हो, प्राणी मात्र आनंदित हो असं म्हणत असतो. ही आपली मैत्री भावना झाली. त्याबरोबरच मैत्री करुणा, एखाद्या वेळेस कोणी अडचणीत आहे, एखादा हाल सोसत आहे, त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणताही भाव नसून त्याला मी मदत कशी करू, त्यांचं किती कल्याण करू, त्याच्याबद्दलची करुणा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि आपलं मन त्याला देण्यासाठी तत्पर झालेलं असतं, त्याचा आनंदित ठेवण्यासाठी तत्पर झालं असतं, त्याला आनंद करण्यासाठी. त्याच्या मनाची, त्याच्या दुःखाची जाणीव आपल्याला होती, मनामध्ये करुणा होती, आणि आपण त्या दुःखातून बाहेर कसं त्याला काढूया हा विचार येतो. तिसरी मैत्री भावना कशी, तिसरं ब्रह्मविहार कोणता आहे, तर मुदिता. म्हणजे एखाद्याने हे संपादन केलं, एखादा आनंदित राहतो, आणि त्या आनंदामध्ये आपण भाग घेणं, त्याच्या आनंदाला अनुमोदन देणं, त्याचा आनंद, आपण सुद्धा आनंद आपला होतोय अशा रीतीने आपण त्याच्यामध्ये भाग घेणं. आता ही जी करुणा जी आहे ती मनात निर्माण, हे मुदिता निर्माण होणं, याचं उदाहरण म्हणून देता येईल. एखादं गाय चरून आपल्या पाडसाजवळ आली, गुराच्या वासराजवळ आल्यानंतर त्याला जेव्हा गोठ्यात सोडल्यानंतर ते वासरू किती खेळतंय, फिरवतंय. लहान मूल जेव्हा चालायला लागत असतं, त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला किती आनंद होत असतो. अशा प्रकारचं तो किती आनंदित प्रसन्न झालाय, त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपोआपच आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. अशा प्रकारचे हे संयोजन जेव्हा नष्ट होत असतात, हे हेडर्स म्हणजेच निवर्ण जेव्हा नष्ट होत असतात, त्यावेळेस मन आपलं आनंदभरीत ब्रह्मविहारात असतो, दुसऱ्याला देण्याचाच प्रयत्न करत असतो. अशा प्रकारचे ब्रह्मविहार. परंतु एका साधकाने ह्या सतत ब्रह्मविहारात राहावं असं बुद्धांनी सांगितलेलं नाही. ब्रह्मविहारात तुम्ही राहा स्वतःच्या फायद्यासाठी, सगळ्यासाठी, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी. परंतु त्याच्यातली महत्वाची बाब अशी आहे की त्यालाच गुरफटून राहू नका. याच्यामध्ये तुमचं अटॅचमेंट वाढत असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला अटॅचमेंट पासून दूर राहा, म्हणजे समतेमध्ये या. समतेमध्ये या म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं अटॅचमेंट नको. ते अटॅचमेंट जेव्हा मिळालं असतं तेव्हा तुम्ही शांतपणे विचार करता आणि सत्य शोधायला लागत असतात, कोणत्याही प्रभावाखाली नसतात. म्हणून बुद्धाच्या धम्मामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या उपेक्षा म्हणजे न्यूट्रॅलिटी, जे आहे जसं आहे, आनंदित आहे हेच बघण्यासाठी, चांगलंच व्हावं अशी इच्छा असते, मात्र त्याच्याशी आपलं कोणतंही अटॅचमेंट जोडू नका, चिपकाव जोडू नका, असं ते ब्रह्मविहारामध्ये 5वं म्हटलेलं आहे. अशा रीतीने हे ब्रह्मविहार, मनाची शांती, मन प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला पुढे काम करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी रस्ते बरेचसे मोकळे असतात. आता ह्या ध्यानाचा फायदा असा असतो, मनाची एकाग्रता झाली, सगळ्याच प्रकारचं आनंदित राहतात, त्याला हॅपीनेस म्हणत असतो, सगळं आनंदित होतात, प्रीती निर्माण होती. तर त्याच्यामुळे काय होतं, मन ह्याची सतत 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 प्रॅक्टिस करत असेल तर ह्या समत ध्यानामुळे तुम्ही स्वतःपती, सकदागामी, अनागामी पर्यंत जाऊ शकता. म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं ध्यान केल्यानंतर तुम्हाला ह्या आर्यपुगल बनता येतं. आर्यपुगल म्हणजे स्वतःपती, सकदागामी, अनागामी पर्यंतही जाता येतं, मार्गस्थ फलस्थ. हे या समथ ध्यानाचे, रूप ध्यानाचे रिझल्ट आहेत. आणि मात्र तुम्हाला निब्बाण कधीच ह्या ध्यानामुळे मिळत नाहीये. त्याला समत म्हणजे मनाची पातळी
शांत करता, मनाला प्रसन्न करता एवढा ह्या समतेचा, ह्या ध्यानाचा उपयोग होत असतो. म्हणून आपण आनापान करत असतो. गुरुजी किंवा विपश्यनेमध्ये आनापानाला फार फार महत्व आहे. आता आनापान केल्यानंतर मनाची एकाग्रता फक्त होते असं नाहीये. त्या ठिकाणी नेमकं काय होतं, आनापानामुळे आपले जे 5 निवरण आहे ते निकाली बाजूला सारता. मात्र हे समाधी समाधी एकाग्रता म्हणतो, या जोडीला समाधीच नाहीये. या समाधी बरोबर एकाग्रतेबरोबर जागृताही महत्वाची आहे. म्हणजे समाधी आणि सती या ठिकाणी कसे वर्किंग करतात ते महत्वाचं आहे. आता आपण विपश्यनेकडे जाऊया. त्या समथवर नंतर काही प्रश्न असेल ते प्रश्न घ्या चांगले, त्याचा आपण चर्चा करूया. नंतर जेव्हा विपश्यनेकडे जात असतात, चौथ्या ध्यानापासून सुरू होते. म्हणून मी आता हे 5 ध्यान म्हणतात समर्थ मधले, ते 5 ध्यान असे आहेत: वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता चौकडच आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट जो असतो तो असतो उपेक्षा. हे उपेक्षेमध्ये आरूप ध्यान येत असतात. आरूप ध्यान घेत असताना बरेचशा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कळणार नाही ज्ञानाचा थोडा क्लिष्ट विषय, तरी समजून घ्या थोडा. तो क्लिष्ट विषय असा आहे की फक्त नावं सांगतो त्याचं एक्सप्लेन करतो थोडक्यामध्ये, आपण ह्याच्यावर घेऊ. आजचा विषय महत्वाचं सांगायचं म्हणजे आज विपश्यनेवर बरंचसं बोलू, कारण आपण सगळे विपश्य साधक आहात. आणि त्याच्यामध्ये नेमकं काय मेकॅनिझम होतं, माझ्यामधले विकार कसे नष्ट होतात, आणि मी निब्बाणाकडे जाण्याचे कसे प्रयत्न करतो, निब्बाण कसं प्राप्त होतं, याचं मतलब मेकॅनिझम कसं होतं ते आपण समजून घेऊया. तर हे समजून घेत असताना मनाची एकाग्रता झाली. आता समतेमध्ये आहेत. हे फक्त याच्यामध्ये कसं येतं, हे ध्यान आनापान सती म्हणजे बाह्य भागातले आहेत. बाह्य भागात आहे तिथं काहीतरी आलंबन आहे, काहीतरी वस्तू आहे, आणि त्याचे चेतशिक आपल्याला दिसत असतात, ते पाहून आपण करत असतो. परंतु आता ह्याच्यामध्ये उपेक्षामध्ये गेल्यानंतर, उपेक्षा भावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी उपेक्षा असल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं आलंबन राहत नाही. जे आलंबन असतं ते फक्त आणि फक्त मनाचंच असतं. आता ते कसे येतं आरूप ध्यान, हे आरूप ध्यानाची नावं सांगतो आणि एका एका ओळीत एक्सप्लेन करून आपण विपश्यनेकडे जाऊया. तर आरूप ध्यान म्हणजे कोणतं येतं, आरूप ध्यान हे 4 आहेत. ज्याला 5वं ध्यान म्हणतो आपण, त्या 5व्या ध्यानामध्ये आरूप ध्यान 4 आहेत. उपेक्षा हे ध्यान आहे. उपेक्षा म्हणजे जे जसं आहे तसं, कोणत्याही प्रकारचं न्यूट्रल माइंडने त्याला बघायचं. अशा प्रकारचं, ते चांगलं आहे किंवा वाईट आहे अशा प्रकारचं आपण काही करायचं नाही. म्हणजे त्याला कसं म्हणायचं, आकाशानंचायतन, अनंत आकाशाचं ध्यान करणं. अनंत आकाश म्हणजे आकाश किती सीमित आहे, त्याची सीमा किती आहे, किती लांबी रुंदी खोली आहे, अनंत आहे, ते मोजू शकत नाही. आकाशाचा अंतच झाला नाही. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगत असतो, थोडं तुम्हाला बाहेर नेतो. आपल्या बुद्धांनी सांगितलेलं आहे, या जगामध्ये किंवा बुद्धाच्या धम्मामध्ये असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी 4 असीमित बाबी आहेत. 4 असीमित बाबी आहेत, ते लक्षात ठेवा. अनंत आकाश म्हणत असताना हे आकाशाच्या लांबी रुंदी खोली आपल्याला मोजता येत नाही, अनंत आहे, कुणीच मोजलं नाही. त्याच्यामध्ये मात्र काय आहेत, असंच इनफायनाईट आहेत, असंख्य आहे, अमर्याद आहेत. त्या ठिकाणी ग्रह, तारे, सूर्यमालिका अशा किती आहेत हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. परंतु ह्या मालिका म्हणण्या किंवा ह्या आकाशामध्ये किती ग्रह तारे आहेत हे कोणीच मोजू शकत नाहीये, हे असीमित आहेत. परंतु बुद्धांनी सांगलं, या ठिकाणी मला सांगायचा प्रयत्न आहे, तिकडे जा. बुद्धांनी सांगितलं ह्या 4 असीमित बाबीमध्ये दस सहस लोक धातू, आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो, म्हणत असतो. दस सहस लोक धातू म्हणजे 10,000 प्लेन्स किंवा ग्रह असे आहेत की त्या ठिकाणी फक्त लोक राहतात. लोक म्हणजे चेतना राहत असतात, चित्त राहत असतं, व्हायब्रेशन्स राहत असतात. हे चित्त राहत असतात, म्हणून त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणूया की 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स ज्याला म्हणत असतो, 31 लोकांची मालिका जी म्हणत असतो, ही फक्त 10,000 ग्रहावरच आहे, इन्फानाईट ग्रहावर कुठेही नाही. तर ते दस सहस लोक धातू त्या अर्थाने आपण म्हणत असतो. त्याच्यामध्ये 31 लोक असतात. ते 31 लोक कसे असतात ते तुम्हाला सांगितलं, काम लोक, रूप लोक, आरोप लोक अशा प्रकारचं. आणि लोकोत्तर अवस्था ही वेगळी आहे याच्यामधून. म्हणून त्या काम लोकांमध्ये देवलोक असतात, म्हणजे काय तर सुगती लोक.
आणि दुगती लोक म्हणजे अपाय लोक म्हणतात, त्याला नरक म्हणतात. मग त्याच्यावर वादविवाद होत असतो, म्हणून त्याला अपाय लोक म्हणूया. अशा प्रकारचं हे विश्व विभागलेलं आहे. ते अनंत आकाशाचे जेव्हा ध्यान करता तुम्ही, त्यावेळेस त्या ध्यानामधून बुद्धाला हे तीन इन्फानाइट दिसल्या. म्हणजे अनंत आकाश, त्याच्यावर अनंत ग्रहतारे, आणि त्याच्यामध्ये जीवजंतू किती आहेत तेही मोजता येत नाही, तेही अनंत आहेत. आणि बुद्धाचं चौथं म्हणजे बुद्धाला ज्ञान किती आहे ते असीमित आहे, ते मोजता येत नाही. अशा 4 बाबी असीमित आहेत. हे आकाशानंद चैतन्य ध्यान आहे. त्या ध्यानामधून या प्रकारचं हे ध्यानामधून मिळत असतं. दुसरा पार्ट आहे आकाशानंद चैतन्य वियान अनंत. वियान अनंत चैतन्य म्हणजे विज्ञान, म्हणजे सेन्सेशन किती आहेत, अनंत विज्ञान आहे त्याच्यामध्ये. सेन्सेशन तुम्हाला जागृत व्हायचं, किती प्रकारचे आहेत ते तुम्ही मोजू शकत नाही. त्याच्यानंतर अकिंचन आहेत. अकिंचन म्हणजे काहीही नाही, शून्य म्हणण्यापेक्षा शून्याला तरी म्हणतो आपण, काही नाही याचं ध्यान. म्हणजे काही नाही म्हणजे किती, मन एवढं ते मोकळं. अहो तुमचा फोन म्यूट करा हो विजयजी. विजय, तुमचा फोन म्यूट करा, आवाज मध्ये डिस्टर्ब करतोय. तर अशा प्रकारचं हे अकिंचन आयतन, म्हणजे इतकं मायन्यूट मानवी की काहीही नाही. काही नाही हा एक प्रकार झाला. हे झालं तिसरं ज्ञान. आणि चौथं ध्यान आहे अरूप मधलं चौथं ध्यान, नेव संज्ञा नान संज्ञा आहे. संज्ञा आहे असंही नाही, संज्ञा नाही असंही नाही. आरोपामध्ये एखादं मायन्यूट आरोप ध्यानामध्ये संज्ञा आहे असंही नाही, संज्ञा नाही असंही नाही. ह्या शब्दाचा अर्थ मी थोडा एक्सप्लेन करतो. आता इतक्या मायन्यूट मन झाल्यानंतर, इतक्या ह्या मन मायन्यूट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही आहे का नाही. आता बघा, याचं उदाहरण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. गुरु आणि शिष्यामधला संवाद झाला होता की गुरुनी सांगितलं शिष्याना की ते पाणी दे मला, इथे ग्लास दे इकडे म्हणून सांगितलं. शिष्य म्हणतोय ते ग्लास मध्ये पाणी आहे सर. हे काय पाणी आहे सर म्हणतोय तो. दे मला प्यायचंय म्हणतात. गुरुजी म्हणतात पाणी प्यायचंय म्हणून. मग पुन्हा म्हणतो हे शिष्य की ते पाणी त्याच्यात नाही सर म्हणतो. एकच विधान दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी कसं येतं. एक वेळेस म्हणतो ग्लास मध्ये पाणी आहे, आणि दुसऱ्या वेळेस म्हणतो की त्याच्यात पाणी नाही म्हणतोय. म्हणजे त्याच्यात इतकं पाणी आहे की ते पाणी घेताच येत नाही. म्हणजे त्याला तरंग लागले असतात, किंवा दवबिंदू साचले असतात, किंवा बाष्प आले असतो. म्हणजे तिथं पाणी नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे अस्तित्व आहे असंही नाही, अस्तित्व नाही असंही नाही. अशा प्रकारची ही ध्यान साधना आहे. ही ध्यान साधना उदकराम पुत्राकडून बोधिसत्वानी घेतली होती, आणि आलार कलाम कडून हे अरूप ध्यानामधले म्हणलं तर आकाशानंद आयतन, वियानानंद आयतन, अकिंचनायतन, हे 3 ध्यान अरूपचे उदक रामपुत्र याच्याकडून अलार कलाम कडून घेतलं होतं. ह्या विद्या अरूप ध्यानाच्या घेतल्या होत्या. बरे, अरूप ध्यानाचं काय नेमकं असतं. हा माणसाच्या ह्याच्यामध्ये योनीमध्ये असताना हे सगळे ध्यान जेव्हा अकम्प्लिश करतो, आत्मसात करतो, कोणते जे करील असेल त्यावेळेस तो आरूप लोकात जातो. मग त्या आरूप लोकात त्या चेतनेचा जेव्हा जन्म होतो, त्या ठिकाणी त्याला महाकल्प म्हणण्यापेक्षा आणखीन जास्त कालावधी राहतो. याचंच उदाहरण आपण पाहू शकतो निदान कथामध्ये. जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला बोधिसत्वाचा, त्यावेळेस आसित मुनी बाळाला पाहून कितीतरी हसले, आनंदित झाले, आणि थोड्या वेळाने रडायला लागले. हे रडायला लागण्याचा अर्थ काय होता हो. त्याचा अर्थ एवढाच होता की जेव्हा बोधिसत्व म्हणून जन्म तर घेतलाय, परंतु याच जन्मामध्ये आता हे बुद्ध होणार आहेत, आणि ते बुद्ध झाल्यानंतर त्यांचा जो धम्म आहे तो मला मिळणार नाहीये. ते मला चाखायला मिळणार नाही, गोडी मिळणार नाही, कारण यांच्या पूर्ण कालखंडामध्ये मी ह्या मानव लोकात येत नसेल. मानव लोकात मी नसेल तर अरब लोकात जाईल. म्हणून ते अलार कलाम म्हणजे काय म्हणतात, अलार कलाम नाही, त्याला काय म्हटलं आपण, अशित मुनी रडले. असं ही ध्यान येतं, हे आपल्याला इथं माहित होणं आवश्यक आहे. त्याचं एवढं इम्पॉर्टन्स नाहीये. मात्र रूप ध्यान जे मी सांगितलं, वितर्क, विचार, प्रीती, सुख, हे रूप ध्यान येतं.
मन आनंदित करण्यासाठी, म्हणजे आपल्या अडथळे येणारे असतात, माणसाची पर्सनॅलिटी बनवणारे असतात, चिडखोर स्वभावाचा, शांत स्वभावाचा, नको तो विचार करणारा, काहीतरी खुशपट काढणारा, अशा प्रकारचा माणसाचा स्वभाव आहे तो ह्या रूपध्यानामुळे जातो. त्या रूपध्यानाचे सगळेच प्रकार आपले जे होतात ते आनापान सतीमध्ये सगळेच जातात. आता या ठिकाणी समाधी आणि सतीचं कसं नातं आहे ते मी थोडक्यात समजावून सांगतो. हे कसं नातं आहे बरं ह्याचं, समाधीचं आणि सतीचं. सती म्हणजे जागरूकता, समाधी म्हणजे एकाग्रता. एखादं गणित सोडायचं असेल तर तुमच्या मनाची एकाग्रता राहावी अशी म्हणतात, ह्याच्या समाधीमध्ये राहावं म्हणतात. परंतु खरंच का हो, त्या समाधीमुळे तुम्हाला सगळंच काही कळायला लागतं का? सगळंच तुम्ही समजून घेऊ शकता का? अजिबात नाहीये. तर त्याच्यासाठी त्याबरोबरच समाधी आणि सती म्हणजे जागरूकता, ह्या दोन गोष्टी एका एवढ्या एकमेकाला वेल्ड केल्यासारख्या आहेत, खेळलेल्या आहेत, एकत्रित असतात. मात्र त्याचं वर्किंग हे भिन्न असतं. दोन्ही एक नाहीत, मात्र एकत्रच काम करतात. ते सेपरेट करता येत नाही. एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. मात्र त्याचं प्रश्न कसं असतं, समाधी म्हणजे एकाग्रता, ही कशी करते? एकाग्रता असल्यामुळे त्याला पॉवर आहे, त्याला एनर्जी आहे, त्या ठिकाणी जात असतं. त्याचं उदाहरण मी थोडक्यात घेऊन सांगतो की आपण गाढ झोपेमध्ये आहोत, मच्छरनी काटलं किंवा अंगाखाली एखादं टोचणारं काही आलं तर गाढ झोपेमध्ये तुला सुद्धा त्यांचे सेन्सेशन होतात. सेन्सेशन झालं म्हणजे त्याची वेदना झाली. ही वेदना झाली की काय करतो आपण, ती वेदना तिथं निर्माण झाली की पटकन ते माइंडला कळायला लागतं आणि माणूस मग त्याच्यावर ऍक्शन करतो. मच्छरनी काटलं असेल तर त्या ठिकाणी आपण हात तिथं जातो, खाजवतो किंवा त्याला बाहेर काढून टाकतो. टोचत असेल ती वस्तू काढतो की आपण बाजूला सरकतो. ही प्रक्रिया कशी घडते हो गाढ झोपेमध्ये? ही प्रक्रिया घडण्यासाठी ते सेन्सेशन, ही वर्किंग, तुमची समाधी, वेदना, वेदना, स्पर्श, संज्ञा आणि समाधी आणि सती आणि प्रज्ञा, हे एवढे हे 6 भाग आणि नंतर चित्त, हे 6 भाग कसे एकत्र काम करतात? एकत्र काम करतात म्हणजे कसे, एकानंतर एक, एकानंतर स्टेप मध्ये कसे काम करतात? याचं मेकॅनिझम समजून घेतल्यानंतर खरा धम्म कसा आहे तो मला आकलन होतं, त्या धम्माचं वर्किंग आपलं आकलन होते. नेमकं मेकॅनिझम काय चाललंय हे मला त्या ठिकाणी कळत असतं. आता हे मेकॅनिझम कसं आहे बघा, वर्किंग कशी होत असते. माझं मन एकाग्र झालं, एकाग्र झालं म्हणजे काय होतं, त्याच्यात पॉवर आहे म्हणून हव्या तिथं त्या ठिकाणी वेदना जिथं होत आहे त्या ठिकाणी ही समाधी तिथं जात असते. या समाधीलाच लागून सती म्हणजे जागरूकता असते. समाधी ही आंधळी आहे, तिला काय करायचं काही कळतच नाहीये. मात्र सती ही लंगडी आहे, ती समाधी बरोबर त्या ठिकाणी जाते आणि समाधी त्या ठिकाणी समाधी बरोबर जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही घडत असतो त्याच्या फक्त आणि फक्त ऑब्झर्वेशन करते. ऑब्झर्वेशन करते म्हणजे आपण काय करतो, लॅबोरेटरीमध्ये ऑब्झर्वेशन करतो म्हणजे रेकॉर्डिंग करतो ना, डायल रिडिंग आहे, टेम्परेचर किती आहे, काय होतं, प्रेशर किती आहे, वगैरे वगैरे आपण रिडिंग घेतो. एवढंच काम करायचं, फक्त ह्या रिडिंग घ्यायचं आणि त्या रिडिंग घेण्यासाठी मनाला तिथं घेऊन जायचं समाधीला. समाधी घेऊन जाते आणि ते वेदनेमुळे त्या ठिकाणी लोकेशन कळतं आणि त्यावेळेस या ठिकाणी ह्या रिडिंग घेत असते सती म्हणजे जागरूकता, अवेअरनेस, माइंडफुलनेस, हे सगळं तुमच्या वेदना या रिडिंग घेतं. ह्या सगळ्या रिडिंग घेतलेल्या पुन्हा त्या कुठं जात असतात, प्रज्ञेकडे देतं. प्रज्ञा त्याचं विश्लेषण करत असते. प्रज्ञा म्हणजे काय म्हणतात, विस्डम, त्याचं विश्लेषण करते आणि रिझल्ट ताबडतोब देते मनाकडे, चित्ताकडे, चेतनेकडे, की या ठिकाणी अशा अशा प्रकारची घटना घडलेली आहे. मच्छराने मच्छराने तिथं दंश केलेला आहे, त्या ठिकाणी काहीतरी लागलेलं आहे. अशा प्रकारचे रिझल्ट मिळाल्यानंतर हे मन आपल्या कोण्यातरी हाताला, इंद्रियाला म्हणा किंवा कोणत्या अवयवाला सांगतं की त्या ठिकाणी काय ऍक्शन करायची आहे. ते एकाला बघायला सांगतं, ऐकायला सांगतं, वगैरे वगैरे. 5 इंद्रियाचं काम असं हे बारकाईनं तिथं मेकॅनिझम होत असतं. बारकाईनं त्याचा अभ्यास केल्यानंतर मायन्यूटली घडतो. आता ही प्रत्येक स्टेप अशी कशी घडत असते हो, ही स्टेप घडण्यासाठी 10चा घातांक 12, एक आपली पापणी लवेपर्यंत 10चा घातांक 12 इतक्या स्पीडनं जातो, याची गती अशी असते. म्हणून ताबडतोब काही झाल्याबरोबर आपल्याला ती वेदना होते, पटकन लागतं, कळत असतं. तर असं हे मनामधलं मेकॅनिझम आहे. ह्याच्यामध्ये एक मेकॅनिझम होतं. तर हे जे
आपले माइंड फॅक्टर्स म्हणतो, मनाचे जे हे फॅक्टर्स आहेत, मनाचे फॅक्टर्स म्हणजे चेतशिका म्हणा, हे प्रत्येक जण कशा प्रकारे काम करत असतं आणि माणूस कसा असतो हे जे काम करण्यामध्ये कुठं खंड पडतोय किंवा ह्या भागाकडे आपण जात नाहीत, त्यावेळेस ती माणसाची पर्सनॅलिटी म्हणजे तसंच ते माणूस अज्ञानी म्हणा किंवा विकृत म्हणा अशा प्रकारचे समाजामध्ये राहतो, संत पुरुष होतो. संत म्हणजे ज्याचे हे 5 निवर्ण शांत झालेले आहे, तो अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बघतो का आहे काय नाही, आपला रिव्ह्यू घेत असतो, आपल्या पर्सनॅलिटीकडे बघत असतो, आत्मचिंतन करतो आणि पुढे गेल्यानंतर त्याला सत्य जाणायला लागत असतं. सत्य जेव्हा जाणायला लागतं ते मग सत्य जाणल्यानंतर त्याच्यापासून तो प्रवृत्त होत असतो, मनाची एकाग्रता होते. हा प्रोसेस नेमका असतो आणि हाच प्रोसेस जेव्हा तुमच्या लक्षात येतं, निब्बाण मार्गाला जाण्यासाठी सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी याचं काही कोणतं हे नाहीये, मोजमाप नाही. लांबी, रुंदी, खोली, घनफळ, एरिया, वजन अशा प्रकारचं हे मोजायला काहीच नाही हो. निबाणाचं नाही किंवा ह्या कशाचं ह्या माइंड फॅक्टर्स नाही. मात्र त्याची वर्किंग आहे त्या ठिकाणी आणि त्या वर्किंगचा अनुभव तुम्हाला येतो. ते अंतर्मुख होणं आवश्यक आहे आणि हे जे मी आता सांगितलं प्रोसेस, स्पर्श झाल्यापासून ते त्याचं सत्य जाणेपर्यंत या प्रोसेस मधून जेव्हा माणसाला कळायला लागतं तेव्हा त्याची पर्सनॅलिटी सुधरत असते आणि तो मग माणूस म्हणून वागायला लागत असतो. माणूस म्हणून त्या ठिकाणी तयार होत असतो. सॉरी, मध्ये फोन आल्यामुळे अडथळा आला होता. माणूस म्हणून त्या ठिकाणी तो सत्य तो जाण्याला लागतो, अनुभव घेतो, निसर्गाचं सगळं ज्ञान त्याला होत असतं. आवाज येतो का सगळ्यांना? कोणीतरी हो म्हणा. येतं का हो आवाज? येतो. हो हो. तर येतो येतो. अशा हा अशा प्रकारचं त्याला ते ज्ञान मिळायला लागत असतं. आता हे प्रत्यक्ष ज्ञान आणि निब्बाणाकडे जाण्यासाठीच आता हे कशा प्रकारे घडत असतं ते पण आपण आता हे 5 इंद्रिया हे काय हे 5 निवर्ण त्याचं शमन केल्यानंतर, शांत केल्यानंतर, समतेमध्ये आल्यानंतर, मैत्री भावना वाढल्यानंतर आपण आता विपश्यनेकडे जाऊया. विपश्यना म्हणजे काय? समतेमध्ये राहून त्याचं ऑब्झर्वेशन करणं, जसं आहे ते बघणं, असंच म्हणतो ना. खरंच काय बघतो आपण, काय ऑब्झर्व करत असतो? समते राहून फक्त समानतेमध्ये राहून बघायचं. मग हे समानतेमध्ये राहून बघायचं म्हणजेच समतेमध्ये राहायचं म्हणजे 5 निवर्ण नष्ट केल्यानंतर तुमचं जेव्हा मन स्थिर होतं, ते स्थिर झाल्यानंतर तुम्हाला सत्य जाणायला लागत असतं. सत्य काय तुम्ही जाणता? आपण जेव्हा विपश्यना करत असतो, मनाची एकाग्रता झालेली असते, मग सतीमध्ये असतं, त्यावेळेस तुमच्या वेदना जेव्हा शरीरातून पास होतात, वेदना जेव्हा पास होतात, त्या वेदनेमध्ये काय असतं हो? आपण जे काही कर्मरूपानं आपल्या भवांगामध्ये जे काही कर्म त्याचे विपाक साठवून ठेवले आहेत, ते कर्माचे विपाक, ते कर्म त्याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचा गुणधर्म असा आहे की उदय होतो, नष्ट होतो, उदय होतो, नष्ट होतो. हे उदय होतो, नष्ट होतो, निघून जातं, मी शांत होतो, शांत होतो, आपण एवढंच म्हणतो. मात्र आतलं मेकॅनिझम काय होत असतं, नेमकं काय घडत असतं त्या ठिकाणी घडत राहण्यासाठी, तर त्या वेदनेचा स्पर्श जेव्हा होतो, मग त्या वेदना किती प्रकारच्या आहेत, वेदना कशामुळे अशा प्रकारच्या येतात, त्या वेदनेला काय कारण आहे. मग हे वेदनेला कारण असण्यासाठी हे सलायतन म्हणतो ना आपले 6 इंद्रिय मनाचे द्वार, त्यांनीच ते सगळं करून ठेवलंय ना, त्याचाच चिपकाव त्यांनी करून ठेवलंय ना. हेच मला पाहिजे, ती कामतृष्णा, एखाद्याबद्दल राग, क्रोध, डाऊट, सगळंच अस्वस्थ झालेलं मन, नको त्याबद्दलचे डाऊट, विचिकित्सा, बुद्ध धम्म संघ याच्याबद्दलचा डाऊट आहे आणि शंका कुशंका, मध्येच पळून जाणं, मध्येच त्याचा वेगळा विचार येणं, हे तुम्हाला सतत सतत मन विचलित करणारे जे भाग असतात ना, हे तुम्हाला फार त्रास देत असतात. म्हणून ते शांत केल्यानंतर त्याच्याच ह्या वेदना असतात, त्याच्याच ह्या वेदना जेव्हा तुमचं मन एकाग्र जातं, सतीमध्ये असतं, त्या शरीरामधून ज्या वेदना वाहत असतात, साही डायरेक्शनने जात असतात, तेव्हा त्या वेदना आपल्या शरीराचं पूर्ण स्कॅनिंग करत असताना डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, समोरून पाठीमागे, पाठीमागून समोर, या 6 डायरेक्शननं
आपण ह्या वेदनेच्या माध्यमातून आपल्या शरीराचं पूर्ण पूर्ण स्कॅनिंग करत असतो. ते स्कॅनिंग करत असता कोण? नमस्ते साहेब, बसा, थोडं माझं चालू आहे, तुम्हाला शांत बसावं लागेल बरं का. तर अशा प्रकारच्या वेदना होत असतात. त्या वेदनेची कॅरेक्टरिस्टिक जी असते, ती वेदनेची कॅरेक्टरिस्टिक्स ही आपल्या केलेल्या कर्मावर अवलंबून आहे, केलेल्या विचारावर अवलंबून आहे. 6 इंद्रियाने जे कर्म केलेत त्याची ती कॅरेक्टरिस्टिक्स असते. त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा बोध होत असतो. म्हणून जेव्हा वेदना पास होतात त्यावेळेस कसं होतं, टोचल्यासारखं होतं, खाजल्यासारखं होतं, अस्वस्थ करून टाकणार असतं. माणूस कधी कधी घायल होतो. म्हणजेच काय होतो, एखादा रडायला लागतो, पाठीमागचं आलंबन जसं दिसायला लागतं, त्याला जाणीव व्हायला लागते, तशा प्रकारचे करत असतो. हे असं का होतं? ते वेदना सारखीच असायला पाहिजे नाहीये. प्रत्येकाने कशा ह्या 6 इंद्रियाच्या माध्यमातून काय काय करून ठेवलं आहे, भवांगामधून त्याचा उदय होतो. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार तशा प्रकारच्या वेदना होतात. आणि त्या वेदना झाल्या की तुमचं काय होतं, वेदना झाल्या म्हणजे काय होतं, त्याचा उदय होणं म्हणजे तुमच्या भवांगामधलं, कोठारामधलं एक 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 वर येतं आणि निघून जातं. मात्र तिथं कसं आहे, हे करत असताना या ठिकाणी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये जो तुम्हाला एक मार्ग सांगितलेला आहे, सम्मा वायामो. व्यायाम म्हणजे व्यायाम, व्यायाम असा नाही. बुद्धीचा व्यायाम म्हणजे कसं आहे, त्याच्यातले 4 फॅक्टर येतात. जुने अकुशल आहेत, आपल्या भवांगामध्ये आहेत, ते काढून टाकायचे आणि नंतर दुसरे अकुशल तिथं साठवायचे नाहीत. मात्र जे काही कुशल आहेत ते संगोपन करायचे आणि दुसरे कुशल वाढवायचे. अशा प्रकारचा जे तुम्ही व्यायाम करता, जे तुम्ही विचार करता, जे मनाचं काम करता, याला सम्मा वायाम म्हणतात. ह्या सम्मा वायामच हे तुम्हाला करायचं आहे. जेव्हा सत्याचं हळूहळू हळूहळू सत्य जाणायला लागत असता त्यावेळेस तुम्हाला अनुभव यायला लागतो. निब्बाण म्हणजे अनुभव घेणं, एक्सपिरियन्स करणं. म्हणजे ते दुसरं कोणी सांगणार नाही. दुसरे जवळ राहणारे ते म्हणतील तुमच्या स्वभावात बदल झालाय. मात्र त्याच्यामध्ये किती बदल झाला हे ज्याचं त्यालाच कळायला लागतं. आता हे विपश्यनेमध्ये हेच असतं ना हो, ती वेदना कोणत्या प्रकारची आहे, सेन्सेशन हे कोणत्या प्रकारचं आहे आणि हे कशामुळं आहे, या ठिकाणी कर्म कसा होतो, त्या कर्मामुळे काय होतं, मै कसा बदलत असतो, हे सगळं सगळं कळत असतं. म्हणून समतेमध्ये राहिल्यामुळं माझ्या शरीरामध्ये मी जे कर्मरूपानं साठवून ठेवलेले आहेत विपाक, कर्माचे विपाक, ते मला भोगल्याशिवाय नष्ट होत नाहीत. म्हणजे मला या विपश्यनेमधून मला त्याचा एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तिथे साहेब तिकडे जाऊन चर्चा करू शकता तुम्ही. हो साहेब, तिकडे चर्चा करा, दुःख काय असेल. चला. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण अनुभव घेत असता. मग आता ह्याच्यातलं मेकॅनिझम कसं होतं, आपला उद्देश कसा आहे, माझ्या भवांगामध्ये जे काही साठवून ठेवलेलं आहे, जे काही त्याला आपण भवांगामध्ये काय साठवून ठेवलं तर ते माझे कर्माचे विपाक. त्या कर्माचे विपाक कसे येतं, आता मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ना, जमिनीवर काय असतात, गवत असतात, ते उन्हामध्ये हे होऊन जातात. काय होतात उन्हामधले प्रकाश किरणामुळे उष्णता निर्माण ते जळून जातात. मात्र मोठे झाड जे असतात त्याचे मुळ खोलवर गेलेले असतात. ते खोलवर गेले मुळ तसेच राहत असतात. म्हणून ऊन किती जरी पडलं तर आंब्यासारखे, वडासारखे, चिंचेसारखे अशा प्रकारचे झाड तिथं टिकून राहत असतात. मग हे टिकून राहणारे जसे झाड असतात कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्याला मुळापासून जाण्यासाठी, त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ह्याच प्रोसेसनं तुम्हाला जावं लागतं. वेदनेच्या रूपानं हळूहळू हळूहळू छाटत 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 त्याच्या फांद्या, त्याचे बुंदा सगळं छाटत छाटत, मुळं छाटत छाटत, म्हणजे तुम्हाला एकाग्रता करत असता, मनाची एकाग्रता सतीमध्ये राहून आणि प्रज्ञेमध्ये राहून हळूहळू हळू जसजसे तुमचे हे संयोजन वर येतील, ह्याला आपण काय म्हणूया, आता पहिले झाले अडथळे निवारण, आता हे मुळासकट बाहेर काढण्यासाठी त्याला तर उपडून तुम्ही काढू शकत नाहीत. हळूहळू हळूहळू छाटत जाऊन ते छाटण्यासाठी तुमचं यंत्र कोणतं आहे, हे 3 शस्त्र आहे तुमच्याकडे, समाधी आहे, सती आहे आणि प्रज्ञा आहे. याच्यामुळे त्याची जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कळायला लागते तेव्हा ते कर्म मला करायचं नाहीत आणि त्याच्यापासून मला मुक्ती मिळायची आहे. अशा रीतीने आपण हे विपश्यनेमधून हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये खोलात जाऊन एकानंतर एक खोलात जाऊन आपण ते
काढून टाकत असतो. आणि त्याच्यामुळे हे सगळं सगळं तुमचं भावांग पूर्ण झाल्यानंतर आता हे त्याच्यामध्ये साठवून ठेवले होते पुन्हा जन्म घेण्यासाठी, त्या जन्म घेण्यासाठीचे सगळे बीज आता नष्ट झाल्यानंतर त्याचा अनुभव येतो की अरे मला आता कोणत्याच प्रकारचं कोणती वेदना होत नाही, काहीच होत नाहीये. ती वेदना जी येते ते न्यूट्रल येत असते. अगोदर वेदना कशा यायच्या, मला कशा यायच्या, वेदना सुखद वेदना यायच्या, कधी दुःखद वेदना कधी यायच्या, कधी असुखद अदुःखद म्हणजे उपेक्षा भावाचे, कधी सोमनस्स यायच्या, मानसिक वेदना असतात त्या, कधी दोमनस्स मला त्रास देणारे असतात. अशा प्रकारच्या कोणत्याही वेदना इथे येत नाहीत. वेदना शून्य झाल्यानंतर म्हणजे वेदना असतात म्हणजे उपेक्षा भावाचे असतात, त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा हे नसतो, चार्ज नसतो. म्हणजे उपेक्षा भावाच्या जेव्हा वेदना येतात त्यावेळेस त्यालाच म्हणतो ना आपण अनुभव घेतला मी. माझे आता काही शिल्लक नाही. जे मला काढून टाकायचं होतं ते मी सगळे सगळे माझे संयोजन मी सगळे नष्ट केलेत. मग ह्याच्या स्टेप्स कशा होत्या? हे 10 संयोजन आहेत. ते 10 संयोजन याचे नावं सांगतो. त्या 10 संयोजनाचे पहिले 3 संयोजन मी काढून टाकले. पहिले 3 संयोजन काढून टाकले की स्वतःपती होतो. दुसरे 2 काढून टाकले की मी काय होतो, सकदागामी होतो. आणि दुसरे राहतात ते 5 राहतात. त्या 5 पैकी 2 जरी निघाले तर हे 3 झाल्यानंतर अनागामी मध्ये जातोय. हे 5 काढल्यानंतर हे 5 2 काढे तरी अनागामी होतो, 3 काढे तरी अनागामी होतो आणि सगळेच काढल्यानंतर तो मात्र अनंत होतो. हे कोणत्या प्रकारचे आहेत बरं हे संयोजन? सकाय दिटी. सकाय दिटी म्हणजे काय? रॉंग व्ह्यूच असतो. जे नाही त्याला आहे म्हणून करायचं. नाही, जे सत्य नाही त्याच्यातून काही निर्माण होणार नाही. तर एखाद्या मंदिरात जाऊन दिवा लावणं उजेडासाठी ठीक आहे, मात्र ते दिवा लावल्यामुळे तुम्हाला प्रसन्नता येते किंवा देवावर तेल टाकल्यामुळे तुम्हाला काहीतरी मिळतं, ही सकाय देठी होत असते. विचिकित्सा म्हणजे डाऊट. मनामध्ये काही तुमच्याकडे सत्य असलं तरी डाऊट, असत्य असलं तरी डाऊटच निर्माण होतो. त्या प्रकारचं ही विचिकित्सा आहे. शीलबद्ध परामर्श म्हणजे काय होतं, त्याच्यातच आपण फार खेळलेलं होतं. म्हणजे काय, रीत अँड रिच्युअल्स करायचं. अशा प्रकारचं धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करायचं नाही असं सांगितलं. त्याच्यामधून तुम्हाला फलप्राप्ती होते. याच्यासाठी तुम्हाला रिच अँड रिच्युअल किंवा शीलबद्ध परामर्श कुटदंत सुतामध्ये ते कुटदंत ब्राह्मणाला कसा उपदेश केलाय बुद्धानी, किंवा तू अशा प्रकारचं बळी देऊ नको, यज्ञ देऊ नको, शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, सगळ्याला मदत कर म्हणजे त्यांचं कल्याण होईल, हेच तुझं खरं कर्म आहे, अशा प्रकारचा उपदेश केला होता. म्हणजे शीलबद्ध परामर्श मध्ये म्हणजेच जे विधी करत असतो त्याच्यामध्ये आपण चुकीच्या व्ह्यू मधून जात असतो, हे चुकीचं आहे. तसं कामराग म्हणजे सेन्शुअल डिझायर, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे असं नको, तसं नको, अशा प्रकारच्या तृष्णेमध्ये राहतो. आणि रूपराग म्हणजे आता मी जे ध्यान केले सांगितले तुम्हाला, मला ब्रह्मलोकामध्ये जन्म घ्यायचा आहे, मला ब्रह्म 16 प्रकारचे येतात ना, 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये, त्या लोकांमध्ये मला जन्म घ्यायचा आहे, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं, तशा प्रकारचे ध्यान करणं म्हणजे त्याचे कर्म मिळतात असतो, हे त्याचे फल मिळत असतात. पथिक म्हणजे राग, विल त्याच्याविषयी कुठे दोष भरीत असतात, राग दोष मोह याच्यामुळे नेहमी असे विकारी मन होतं. त्याच्यामध्ये दुसऱ्या नंतर आरूप राग असतो. आरूप राग म्हणजे मी आता जे आरूप ध्यान सांगितले, आकाशानंचायतन, वियानानंचायतन, अकिंचनायतन, नेव संयान, अनसंयतन, त्या ध्यानामुळे कळल्यानंतर मला अरूप लोकांमध्ये कसं आहे, अशाच प्रकारच्या मिथ्या दिटीला घेऊन जातो, मात्र त्याच्यामध्ये निबाणाला प्राप्त करू शकत नाहीत. अशा प्रकारचे एक 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 मनातले हे काय म्हणतात त्याला, संयोजन रूपी हे काढून टाकतो. आणि हे 8वं जे आहे ते मान आहे. मान म्हणजे इगो, मी, माझं, हे जे म्हणत असतो हे सगळं मनातलं काढून टाकणं, हे 8वं संयोजन आहे. आणि 9वं आहे ते उदच्च कुकुच्च म्हणजे रेस्टलेसनेस, उगीच अस्वस्थता, काहीतरी मनात विचार आला, तो मनात विचार कुठून येतोय, माझ्या भवंगामध्ये साठवून ठेवलेले विकार आहेत, त्याचा जेव्हा उदय होतो त्यावेळेस मन कसं होतं, फेडअप होऊन जातं, मनामध्ये शंका कुशंका येतात आणि त्याच्यामुळे मन अस्वस्थ होऊन काहीतरी करायला लागत असतं. हे करण्यासाठी कोणीतरी सांगायला, इन्स्टिगेट करायची काही जरूरत नाही, स्वतःच त्याचा उदय झाला की माणूस अस्वस्थ होतो आणि त्याच्यामुळं भयभीत होतो, काही करायला लागत असतो. ह्याही विकाराला शांत करणं आवश्यक आहे. आणि शेवटचा जे आहे
ते आहे इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे अविद्या, अज्ञान. ह्या अज्ञानामुळेच हे सगळं काही घडत आहे. या अज्ञान मला सत्याचं जेव्हा ज्ञान होतो आणि प्रज्ञा माझी जागा होते, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे सगळं प्रज्ञेमुळेच आपण विश्लेषण करतो, समाधीमुळे विश्लेषण करतो, सतीमुळे विश्लेषण करतो. हे तिन्ही वेदनेमुळं, हे तिन्ही फॅक्टर जेव्हा आपण बारकाईने बघतो, अभ्यासतो, त्यावेळेस मला सत्याचं ज्ञान होतं. हे फॅक्टर्स तुम्ही बाजूला ठेवून फक्त माझ्या शरीरातून वेदना पास करायच्या, वेदना पास करायच्या, फक्त एवढंच जर म्हणलं तर ठीक आहे, ते होतंय, ऑटोमॅटिक होत राहील ते. मात्र दुसरंही निर्माण करायचं नाहीये. सम्मा वायामो. आणि त्याच्यामध्ये कसं अरे अष्टांगिक मार्ग म्हणून सांगितलेला आहे. अरे अष्टांगिक मार्ग म्हणून सांगलेला, मी 2 मिनिटात हे करतो, माझा टाइम होत आहे, प्रश्न उत्तराला ठेवतो बरं का. तर अज्ञानामधून जे घडत असतं त्याच्यासाठी प्रज्ञा हे आपलं अज्ञान दूर करतं. प्रज्ञा ही वाढवतायची. ते प्रज्ञेचे प्रकार 3 जे सांगतात, सुप्तमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. अशा प्रकारचं एका एका फॅक्टरला, एका एका आस्पेक्टला घेऊन जेव्हा आपण त्याचं विश्लेषण करतो, त्याला भरपूर वेळ लागत असतो. ध्यानामधून मी तुम्हाला जो आता फॉर्म्युला म्हणून सांगितलेला आहे, जे वेदना आहे, समाधी आहे, सती आहे आणि प्रज्ञा आहे, आणि चित्त सगळ्यावर, मन सगळ्यावर कॉन्सन्ट्रेट असतं. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सील समाधी पय्या आपण म्हणतो मार्गाने जायचं, हे सत्य आहे. परंतु हे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पहिल्यानं आपल्याला काय दिलेली आहे? प्रज्ञा दिलेली. प्रज्ञा म्हणजे सम्मा संकल्प, सम्मा दिठ्ठी. संकल्प म्हणजे इंटेन्शन, तुमचा उद्देश काय आहे, ते कसा सफल करायचं, प्लॅनिंग कशी करायची, ते जातं. दिठ्ठी घालवणं म्हणजे तुम्ही प्रज्ञेच्या मार्गावर येतं. हेच दिठ्ठी म्हणजे तुमचे काय होतं, मिच्छा दिठी म्हणतो. हेच कर्मकांड करायचे जे असतात ना, ही मिच्छा दिठी काढून टाकली की म्हणजे सुज्ञ मार्गावर जातं. मग येतं शील. शीलमध्ये काय? शीलामध्ये काय येतं? सम्मा वाचा, सम्मा कम्मांत, सम्मा कम्मंतो, सम्मा काय म्हणतात त्याला, सम्मा आजीव. अशा प्रकारच्या ह्या 3 काय त्या शील आहे, ते हे सगळे शीलाचं पालन करतो. त्याच्यामुळे त्याच्या व्याख्या ते तुम्हाला माहित आहेत. आणि समाधीमध्ये मात्र हे 3 दिले शेवटी, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. मात्र ह्या सगळ्यावरची कमांड करत असतं ते सतीच करत असतं, जागरूकता करत असतो, समाधी करत असते, आणि त्यांचं एकत्रित वर्किंग हे तुम्हाला फलश्रुती देत असतं. या फॅक्टर्सला बाजूला ठेवून, हे 3 फॅक्टर आणि वेदना हे 4 फॅक्टर बाजूला ठेवून तुम्ही कधीही साध्य करू शकत नाहीत. त्याच्यासाठी या 4 फॅक्टरचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. मी ध्यानाला बसल्यानंतर माझ्या शरीरामध्ये नेमकं काय काय घडत आहे, काय काय बदल होत आहे, मी ते सगळं जाणत असतो. तर ते आतलं मेकॅनिझम असं घडत असतं. ती वेदना कोणती आहे, त्याची रिडिंग कशी घेतं, इथं मला काय होतं, प्रज्ञेकडे गेलं की हळूहळू हळूहळू त्याचा निर्झरा होतोय म्हणून एवढंच जाणतात. मात्र अनेक पुस्तकाचं वाचन करणं, त्याचं विश्लेषण करणं. आता हे पुस्तक वाचत असताना अनेक ठिकाणी तुम्हाला इंग्लिश पुस्तकं कोणीतरी वाचा चांगल्या प्रकारचं, त्याच्या कॉमेंट्री वाचा. ह्या कॉमेंट्री करत असताना त्याचा अनुभव आलेला असतो. मग या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल की ह्या ज्या व्याख्या आहेत, याचं व्याख्या ह्याची एकत्र करायचं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे, गुणधर्म काढायचे, आणि त्याच्यावर वाचल्यानंतर आपण ध्यान जेव्हा करत असतो त्याचा आपला बोध कसा होत असतो, बोध केल्यानंतर मी कसा अनुभव घेत असतो, माझ्यामधले हे संयोजन कसे कसे नष्ट होतात, कसं कसं क्षीण होतोय, माझी पूर्वीची जी पर्सनॅलिटी होती, उतावीपणाची होती, चिडखोरपणाची होती, ती आता राहिलेली नाही. मी आता किती शांत झालो, ज्याचा त्याला तसा बोध होत असतो. आणि तो धम्म मार्गाने जात असताना, त्याला अडथळे दूर करत असताना, ध्येयाकडे प्रेरित होऊन जात असताना, हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचं अधिष्ठान फार महत्वाचं आहे. अधिष्ठान हा फॅक्टर महत्वाचा आहे. ह्या अधिष्ठानाशिवाय तुम्ही काही करू शकत नाहीत. म्हणून हे हे 5 निवरण आहेत, ते तुम्हाला पुन्हा 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 बाहेर बाहेर घेऊन जात असतात. त्यांना त्याचं दमन करून, तुम्हाला त्याचं शमन करून पुढे जायचं असेल तर ह्या फॅक्टरने तुम्हाला जाणं आवश्यक आहे. समजून घेणं येते. हे शब्द भारदस्त असतात, वेगवेगळे असतात, परंतु मायन्यूटली जेव्हा ते काय चाललंय समजून घेता, त्यावेळेस आपलाच बोध होतो. ते फार सोपंही आहे तेवढंच. आणि मन जर विचलित असेल तर त्याला कळत नाही. मनाची एकाग्रता, जागरूकता आणि प्रज्ञा ह्याला जवळ धरून जेव्हा तुम्ही कराल, त्यावेळेस तुमचं टार्गेट निबाण हे फार जवळ आलेलं असतं.
अशा रीतीने सगळ्याला निब्बाण प्राप्त हो, या मार्गाचा सगळ्यांनी अवलंब करो, अशा प्रकारचं शुभेच्छा व्यक्त करून मी इथं थांबतोय. भरपूर याच्या बोलण्यासाठी आहे. तर कल्पना मॅडमने मला सांगितलंय की तुम्ही जास्त टाइम घेताय, थोडक्यातच आटपा. म्हणून मी हायलाइट रूपाने तुम्हाला सांगितलंय. याच्यावर आपण प्रश्न उत्तर घेऊया. प्रश्न उत्तराला थोडा वेळ लागला तरी काही हरकत नाही. आयडिया क्लिअर होतात. थँक्यू. साधू 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 साधू. हो, प्रश्न विचारा.